हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला. बारा फेब्रुवारीला विलिनीकरणाचा निर्णय झाला होता. संपूर्ण पक्ष दादांकडे येणार होता. शशिकांत शिंदेंचा दावा, विलिनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल. शशिकांत शिंदेंचं मत. परभणीतील महापौर निवडीवरून शिंदेंच्या टीकेचा राऊतांकडून समाचार. शिंदेंना अभ्यास करण्यास सांगा, फक्त उचलली जीभ लावली दाढीला म्हणत राऊतांकडून टीकास्त्र. मंत्रालयातील लाच प्रकरणाची माझ्यावरही जबाबदारी, संबंधित प्रकरणाशी संबंध आला तर राजीनामा देणार, नरहरी झिरवळ यांनी केलं स्पष्ट. मेलडी रोडवरून मनसे आक्रमक, कोस्टल रोडवर मराठी गाणं का नाही असा सवाल करत मनसेचं आंदोलन. मुंबईच्या लोअर परळच्या रेल्वे वर्कशॉपमध्ये आग, डबल डेकर कोचला लागलेली आग आटोक्यात. आगीचं कारण मात्र अस्पष्ट, जीवितहानी नाही. धाराशिवमध्ये अतिवृष्टीग्रस्त भागाची चक्क 6 महिन्यानंतर पाहणी. काजू बदाम खाल्ल्यानंतर पाहणीसाठी गेलेल्या पथकावर शेतकरी संतापले. जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार म्हणत शेतकऱ्यांची टीका. पंतप्रधान मोदी 17 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर. फ्रान्स राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोदी मुंबईत. पंतप्रधान मोदींनी केलं सेवा तीर्थ इमारत संकुलाचं अनावरण. कर्तव्य भवन 1 आणि 2चंही केलं उद्घाटन. T20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर. झिम्बाब्वेकडून बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 23 धावांनी पराभव. झिम्बाब्वेकडून 2007ची पुनरावृत्ती. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. मुंबईमधल्या मलाड परिसरामध्ये 4 बांगलादेशी नागरिकांना अटक झाली आहे. पठाणवाडी परिसरात कुरार पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. एटीएसनं गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून या बांगलादेशी नागरिकांना अटक केली. आरोपींकडून बांगलादेशी नागरिकत्वाचे पुरावे सुद्धा जप्त करण्यात आले. बांगलादेशींना मुंबईत मदत करणाऱ्यांचा शोध सध्या सुरू आहे. तर बांगलादेशी नागरिक मुंबईमध्ये कसे काय आले असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 4 बांगलादेशी अवैधरित्या कुरार पोलिसांच्या हद्दीत राहत आहेत. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे क्षीरसागर, PSI ATCचे PSI मुजावर आणि टीम यांनी त्या बातमीची शहनिशा करून 4 बांगलादेशींना कुरार पोलिसांच्या हद्दीतून ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्याकडे बांगलादेशी नागरिकत्व असल्याचा पुरावा त्यांच्याकडे सापडलेला आहे आणि त्यांना लवकरच आम्ही बांगलादेशात डिपोर्ट करत आहोत. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संकेत वरक हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संकेत, काय सांगाल? हे बांगलादेशी नागरिक नेमके कुठे होते, कसे काय इथपर्यंत पोहोचले, काय माहिती आहे याविषयी? आपण जर पाहिलं तर बांगलादेशी घुसखोर हा विषय आता तर नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात आहे आणि खास करून मुंबईत आहे. अनेकदा आरोप झाले की बांगलादेशी घुसखोर मुंबईत येत आहेत, कारवाई होत नाहीये. पण आता जर आपण पाहिलं तर गेल्या महिन्याभरात कुठेतरी कारवाई सुरू झालेली आपल्याला दिसते. गेल्याच आठवड्यात म्हणजे 4 ते 5 दिवसांपूर्वीच ओशिवरा पोलिसांनी पण अशीच एक कारवाई केली होती आणि जोगेश्वरीच्या बेहरामबाग भागामधून 4 ते 5 बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती आणि आज कुरार पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. खरं तर हे 4 बांगलादेशी नागरिक आहेत आणि यांच्याकडे जे डॉक्युमेंट्स होते हे डॉक्युमेंट्स बांगलादेशचे होते. त्या आधारे यांना पकडलं गेलं. खरं तर कुठून अटक केली तर पठाणवाडी या भागातून अटक केली आहे. कुरार म्हणजे मालाडचा जो कुरार आणि कुरारमध्ये पठाणवाडी हा जो भाग आहे हा खूप झोपडपट्टी आणि चाळ असलेला हा भाग आहे. त्याच्यामुळे ते हाईड आउट आपण जे म्हणतो, लपून राहणं इकडे किंवा लोकांमध्ये मिसळून राहणं खूप सोपं पडतं. म्हणून ते बांगलादेशी जे येतात ते अशा ठिकाणांमध्ये राहतात. ओशिवराची जी कारवाई होती ती पण तशीच होती. जोगेश्वरीचा बेहरामबाग जो भाग आहे तो पण झोपडपट्टीचा भाग आहे. त्याच्यामुळे तिथे हाईड आउट करणं तर या सर्वांसाठी खूप सोयीस्कर ठरतं, सोयीचं पडतं, म्हणून हे तिथे राहतात. खरं तर ATC अँटी टेररिस्ट सेलने ही कारवाई केली आणि या आरोपींना पकडून आणले. सध्या
मुंबई पोलीस हा पण शोध करते की हे आले पण यांना इकडे कोणीतरी अर्थात मदत केली असेल, तर बरोबर त्यांना आहे. मदत करणारे कोण आहेत? कुठेतरी आपण म्हणतो की रूट्स आता मुंबई पोलीस या संपूर्ण प्रकरणाचे शोधण्याचा प्रयत्न करतात आणि सध्या तरी यांना अटक करून डिपोर्ट म्हणजे पुन्हा बरोबर देशात आहे. पाठवण्यात संकेत, एकूणच त्यांना मदत नेमकी कुणी केलेली होती इथपर्यंत येण्यासाठी, तिथे राहण्यासाठी, तेही बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. यानंतर बातमी आहे राजकीय वर्तुळातून. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. विलिनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय शरद पवारांसह सर्व नेत्यांनी केला होता, असा गौप्यस्फोट शशिकांत शिंदेंनी केलाय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवारांना समर्पित करण्यात आलेल्या मासिकाच्या अध्यक्षीय लेखात त्यांनी हा गौप्यस्फोट केला. याचाच अर्थ राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राष्ट्रवादीमध्ये विलीन करण्याचं ठरलं होतं, याचा उल्लेख त्यांनी या लेखात केलाय. तर शशिकांत शिंदे यांचा दावा नेमका काय आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अजितदादांना राष्ट्रवादीमधून बाहेर पडावं लागलं याची जाणीव झालेली होती. तर हे अजितदादा जेव्हा हयात होते त्यापूर्वीचे किस्से त्यांनी सांगितलेला आहे. नेमकं काय काय घडलं होतं, काय निर्णय झालेला होता याविषयी ते यामध्ये सांगतायत. राष्ट्रवादीचा वेगळा गट स्थापन करावा लागला याचीही कल्पना होती, परंतु अजितदादांना झालेली चूक सुधरवायची होती, असं सुद्धा शशिकांत शिंदे यांनी या लेखात म्हटलेलं आहे. मागील 4-5 महिन्यांपासून अजितदादा मागे लागलेले होते विलिनीकरणासाठी, असा सुद्धा गौप्यस्फोट शशिकांत शिंदे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी केला आहे. झडपी आणि पंचायत समितीमध्ये जाणीवपूर्वक युती घडवली होती असा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे. तर दादा स्वतः हिरिरीनं निवडणुकीचा प्रचार सांभाळत होते असंही शशिकांत शिंदेंनी म्हटलंय. आणि 12 फेब्रुवारीला विलिनीकरण करण्याचा निर्णय झाला होता असं सुद्धा शशिकांत शिंदे म्हणतायत. विलिनीकरणानंतर संपूर्ण पक्ष दादांकडे सुपूर्द करण्यात येणार होता हे ठरल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि राष्ट्रवादीचं विलिनीकरण करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल असं सुद्धा त्यांनी आपल्या या लेखात म्हटलंय. दरम्यान अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी आलेल्या अहवालानंतर रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. बारामतीमध्ये सुद्धा पायलटवर दबाव होता का असा सवाल एक्स पोस्ट करत रोहित पवारांनी विचारलेला आहे. तर या प्रकरणी कसून चौकशी करावी असं सुद्धा ते म्हणालेले आहेत. नुकताच अहमदाबादमध्ये जो अपघात झाला होता मागच्या वर्षी त्याचा अहवाल आलेला आहे आणि त्यावरून रोहित पवारांनी आता अजितदादांचा जो मागच्या महिन्यामध्ये अपघात झाला विमानाचा त्यावरून काही सवाल उपस्थित केले. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघातावरून अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे यांनी केलेल्या घातपाताच्या आरोपांमुळे पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहिती समोर आली. मात्र अमोल मिटकरींनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या. अजितदादांच्या मृत्यूचं गूढ हे गूढ राहू नये असं मिटकरींनी म्हटलेलं आहे. वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा हीच मागणी केली आहे, त्यांची नाराजी असण्याचं कारण नाही असं मिटकरी म्हणाले. माध्यमांनी अशी बातमी का चालवली मला माहीत नाही की अजितदादांच्या मृत्यूची शंका व्यक्त केल्याप्रकरणी मी असेल, रुपालीताई पाटील ठोंबरे असतील, ह्यांच्यावर वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीचा सूर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, कुठल्याही वरिष्ठ नेत्यांचा सूर आहे असं आम्हाला तरी जाणवत नाही. दुसरी गोष्ट, आम्ही जी मागणी करतो आहोत की अजितदादांच्या घातपाताची चौकशी झाली पाहिजे, तीच मागणी प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी पण केली. तीच मागणी महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. त्याच भावना मी व्यक्त केल्या. त्याच्यामध्ये नाराजीचा सूर असण्याचं कारण ही कोणीतरी पेड न्यूज चालवलेली आहे. विलिनीकरणासंदर्भात सध्या तरी आमच्या पक्षात कुठलीही चर्चा नाही. हा अंतिम निर्णय अजितदादा घेणार होते. 12 तारखेला त्याबाबत अधिकृत घोषणा करणार होते असं त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितलं. आमच्या बाबपर्यंत ते काही आलं नाही. आणि अर्थातच आता विलिनीकरणाच्या चर्चेला सुरुवात कोणी केली तर अजितदादांचा अंत्यविधी सुरू असताना आणि तो आटोपल्यानंतर त्या पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी पहिल्यांदा विलिनीकरणावर चर्चा केली की दोन्ही पक्ष एकत्र आले तर ती खरी श्रद्धांजली असेल. आणि त्यानंतर या चर्चेला पेव फुटत गेलं ते कालपर्यंत. पण आता शशिकांत शिंदे साहेबांनी स्वतः त्यावर पडदा टाकलाय. तर दुसरीकडे माजी आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी जुन्नरमधील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी सुनेत्रा पवार उभे राहतील असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी दिल्याचं बेनके म्हणाले. दरम्यान अजितदादांचं प्रतिबिंब सुनेत्रा बहिणींमध्ये बघून आम्ही सामोरं जात आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि अजित पवार जसे जुन्नर तालुक्याला पाठबळ देत होते तसंच पाठबळ सुनेत्रा पवार देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
भेटीवेळी पुढील वाटचालीबाबत सुद्धा सुनेत्रा पवारांसोबत चर्चा झाल्याचं बेनके म्हणाले. आता विलिनीकरणाचे ते वरिष्ठ नेत्यांचा तो विषय आहे, पण जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे. आत्ता जेव्हा आम्ही मीटिंग होती तेव्हा जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते, तालुका अध्यक्ष, आणि जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे पण अध्यक्ष होते. आम्ही सगळेजण एकत्र आले आणि तोच निरोप आम्ही वहिनींना दिला आहे आणि आम्ही ते ठरवलेलं आहे. पुढं काय होईल आम्हाला माहीत नाही, पण जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणेच वाटचाल करणार. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी करून पुढे जायचं, हे मी असेल, आमचे विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असेल, आमचे सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही दादांना तशी विनंती केली आणि ठीक आहे म्हणले, अमोल आणि तू बस आणि जे जिल्हा परिषदेचे उमेदवार आपल्याला निवडायचे ते तुम्ही एकत्रितपणे ठरवा. आणि एकत्रितपणे ठरवत असताना दादाने आम्हाला सांगितलं की आपण सगळेच घड्याळावर लढू. त्यासाठी मला पण सूचना केल्या, डॉक्टर अमोल कोल्हेने सूचना केल्या, म्हणून आम्ही सगळेच उमेदवार घड्याळावर लढवलेले आहेत. फक्त जुन्नर तालुका आम्ही सगळे एकत्रितपणे पुढे जात असताना आम्हाला आजीदादांचं पाठबळ खूप मोठं होतं. त्याच प्रकारचं पाठबळ किंवा विशेषतः आता तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा आमदार नसला, 2 राष्ट्रवादी स्प्लिट झाल्यामुळं जे आम्हाला फटका बसला ते आम्ही आता सारं विसरून आम्ही एकत्रितपणे पुढे जाण्याचं ठरवलेलं आहे. तर आम्हाला पुढं जात असताना जिल्हा परिषदचं एखादं पद आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये प्राप्त व्हावं ही आम्ही ती विनंती केली आणि त्यातून निश्चितच सकारात्मक विचार करून जुन्नरकरांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभे आहे असं वहिनीने आम्हाला शब्द दिला. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा रंगली आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या आदेशावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील अनेक उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली. विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ यांच्याशी संवाद साधलेला आहे. आपले प्रतिनिधी मधुकर गलांडे यांनी. दादा आणि साहेबांची विनंतीला मान देऊन पक्षानेही ते मान्य केलं आणि आम्ही तुतारीऐवजी घड्याळावर लढायचा निर्णय घेतला. आणि आमचीही कार्यकर्त्यांची, सर्वसामान्य जनतेची आणि पक्षातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की साहेब, सुप्रियाताई आणि दादा एकत्र येणं ही काळाची गरज आहे. त्याच्यामध्ये काल परवा आपण ऐकलं असेल, पाहिलं असेल, याच्यामध्ये पारदादा असतील, रोहितदादा असतील आणि योगेंद्रदादा असतील, श्रीनिवास बापू, राजूदादा, पवार फॅमिली सुद्धा ह्या संदर्भात आहे का नाही कौटुंबिक चर्चा करतायत. हे पक्षात सगळ्यांनी एकत्र येणं काळाची